तुम्ही बोललेले हो नी, मग चॅलेंज एक्सेप्ट केला हो नी. आता दिकू कसं वाटण वाटतं ते. आज माझा आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स आहे. पाट्यावर खोबरा वाटते. जर काही चुकला बिकला असेल तर जरा समजून घ्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि करिश्मा एक काय आणलास? मुठे मुठे हे देखा लाल डोक्याचे चिंबोरे येतील. काही लोक याला मुठे बोलतात. नाही देखा मस्तपैकी चिखलांचे मार्केटमध्ये जाऊन करिश्माने सकाळचे हाणून ठेवले होते आणि आज बनवणार होते म्हणजे याचा मस्तपैकी रस्सा. आणि पावसाळ्यामध्ये नाही यांचं रस्सो जाम फेमस आहे आणि मार्केटला हे मांग पण भेटतात. हे आपल्याला भेटले ते म्हणजे फक्त 100 रुपयाचे 10 पीस भेटले. तरी स्वस्त भेटतं ना. तरी स्वस्त भेटले. पण याच्या पाठी मेहनत पण जाम असते, कारण हे धरायला जाम चिखला बिकलात हात घालायला लागतात बिलातला. तर चला करिश्मा आज मस्तपैकी आपल्याला याची रेसिपी दाखव, रस्सो दाखव मस्तपैकी. दाखवशील रस्सो पप्पा तुम्हाला आधी मुठे दाखवत आहे. दाखव बुरबुरे काढा. आणि हे का या बाजूला करिश्माने 2 लाल डुक्याची चिंबोरी आहेत त्यांनी ती हातातला दिली. करिश्मा भीती नाही वाटते तुला? नीट दिले ते जावणार नाही. मी बोलतो चावला पाहिजे हिच्या जराशी रक्ता काढली पाहिजे बोटांची. नीट व्यवस्थित दिले त्यांना. मस्तपैकी 10 पीस जातील मोठे मोठे. हे का लाल डुक्याचे चिखलाने भरलेले आहेत. हे आधी आपल्याला साफ करायला लागतील. करिश्मा यांची मस्तपैकी आज रेसिपी दाखव, रस्सो दाखव, भातासोबत खाऊ मस्तपैकी. ओ पण ऐका, मी याची रेसिपी तुम्हाला बनवून देईन, रस्सा बनवून देईन. पण आज तुम्हाला एक चॅलेंज आहे. कसला चॅलेंज? यात कसला चॅलेंज आहे? लाईट नाही आहे, पाट्यावरचं वाटण तुम्हाला वाटायला लागेल. मिनी का वाटलाय का पाटरचा वाटण? मग मी नाही करणार, तुम्हीच करा. मग काय बोलता बोला, आत्ताच बोला. चॅलेंज एक्सेप्ट करता. पाट्यावर खोबरं, आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीरचं वाटण तुम्ही वाटायचं पाट्यावर. तुझ्यापेक्षा भारी वाटून ते का हो? ते का तुम्ही पण आज मी कसं पाट्यावर वाटण वाटताय. तुझ्या चॅलेंज पूर्ण करता काय नाही. आणि यांचं मस्तपैकी आपण रस्सो करून खाऊ भातासोबत. या तुम्ही पण रेसिपी एन्जॉय करा. तुम्हाला आता आमच्या घरासमोरचं सुंदर असं नजारो दाखवत आहे. काय आज काय क्लायमेट आहे चला देखो. बेण्या पूर्ण कालोख पडलोय, कालोख. पाऊस येते वाटते जाम. आणि यो आहे तो म्हणजे आपल्या घरासमोरचं नजारो. समोर तुम्हाला समुद्र दिसते आणि वरती सगळे काले ढग दिसतात. आज जरा लाटा कमी होतील ना. जोर भरलो की नंतर दाखवत. वादळ कमी झाले आता, येते का? तर चला मंडळी, आपल्या मोठ्यांच्या रस्स्यासाठी आता वाटण बनवायचं आहे, ते पण पाट्यावर. पाट्यावरचा वाटण. अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला कोणतरी बोललेला काय वाटण चक्कीन वाट. मी बोललेलो नाही. तुम्ही बोललेले हो नी, मग चॅलेंज एक्सेप्ट केला हो नी. आता दिकू कसं वाटण वाटतं ते. पाटो धवा, पहिले धवा मस्त पैकी एकदम. येलनी वाटताना काय नाही. आणि हे का मंडळी, आज माझा आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स आहे. पाट्यावर खोबरा वाटते. जर काही चुकला बिकला असेल तर जरा समजून घ्या. बायको समजून घेणार नाही, पण तुम्ही नक्की समजून घेशील, मला माहित आहे. फर्स्ट टाइम काय? गणपती बाप्पा. पहिल्यांदाच वाटतं. पहिल्यांदा ना ते आयुष्यात पहिल्यांदा ना देखा काय करायला लागतं. तुमचा काय आता खरा नाही. वाटलं नसतं. चॅलेंज तुम्ही दिलंस, मला चॅलेंज केलंस नाही तुम्ही. आज सगळा खोबरा वाटून दिकूनी चला. तुम्हाला सांगू काय काय पहिला टाकायचा मला काय माहिती नाही. पहिले पाटो धुवून घेतलो काय नाही. स्वच्छ धवलो होते. आता वाटण टाका त्याच्यावर. काय टाकू पहिला? सगळं टाका. एकदाच टाकू सगळा? तुम्हाला कसं पाहिजे तसा. पहिले काय असं नाही, करतो, तू सांग. मी काय वाटायचं काम करतो. आता ही मिरची आणि आला लसूण जरासा मोठा मोठा आहे नी, ते ठेचून घ्या पहिले. आणि डोल्यात उराली मग मिरची माझ्या. तो तुमचा प्रश्न आहे, आता काय करता ते करा. असंच नाही अय्या, असंच नाही अय्या, असंच नाही अय्या. सावकाश येते का कसं उरते. असा पाट्यात बाहेर नाही गेला पाहिजे. आधी आपण असा आला ठेसून घेऊ. कसा दाखवा. ए कसा उराला नाही पाहिजे. हो तो पहिल्यांदाच वाटतंय. अगोदरच्या व्हिडिओत मी वाटण वाटलेलं तेव्हा मला हसायला चक्कीन वाट. लाईट का आली नाही अजून, तेव्हा माझी अशी बारी आली त्या पाट्यावर खोबरा वाटायची. हो 4 दिवस आता झाले मिरची. आमच्या. मिरची डोल्यात उरायची. सावकाश. डोले काय बंद करता हो वाटताना. मिरची उराली मग उराली. कांजिरेल बाजूला मनच न्यायला लागेल दवाखान्यात. 4 दिवस झाले आमच्याकडची लाईट गेली. जाम वांदे झाले लाईटीपासून. गॅस संपलेला, तो गॅस आणला. पण लाईट गेली नाही. लाईट गेल्यावर पुन्हा एक वेगळी मजा असते. ती फक्त त्यांची लाईट गेली नाही त्यांना समजते. हो मजा असते. काम नाही होत पटापट. लसूण टाकू अजून ठेसा जरासा. आणि हे मिरची आणि आला कोण, लसूण कोण ठेचेल? ते तुला ठेवले. हे असं मिरची ठेस वास ठेस.
बारीक करून झाले. आता लसूण ठेचता. कसा वाटते? सगळा उरते तोंडावर. उरते काय? अजून झोमेल हाताला जरा थोपा. झायला काय मिरची आलं लसूण वाटून. हे देख सगळा हे ठिसून घेतलाय. आता सुका खोबरा आहे ने खिसल्याला ते आपण पाट्यावर टाकून घेऊ. आता मेन हे प्रोसेस पण चालू खिसू का होते. डायरेक्ट खिसू? जरासं पाणी घ्या आणि डायरेक्ट वाटायची सुरुवात करा. जरासं पाणी. थोडंसं घ्या बस. बस. आता डायरेक्ट वाटू. आता वाटा. असा तसा उलटा काय वाटा? गुरु पुरा ठेवा. असा तसा नाही. सगळा मंगारी करा हाताने खोबरा. असा. हा सगळा मागे मागे करा. सगळा खोबरा मागे करा. हा आयला. हा आता जरा जरासा पुरा त्याच्यात चुकीन ओके, चुकीन करा. असा हा जोर देसा जोर. पाटो बिटो तुट्याचं. पाटो कसं तुटेल? असं जरा टाकायचं. हा असं जरा घ्यायचा. कवा आवरा वाटून. एक तास झालं काय? शिकू आता जमते काय. बायकोनं हशाचं नाही त्यासाठी. बायकोंचं काम इझी नसते कळलं नाही. बॅक मग कोण कोण बायकोनं मदत करताना नवरे ते नक्की कमेंट करून सांगा. मदत नाही. चॅलेंज घेतलाय मी. चॅलेंज घेतलाय. मदत नाही. चॅलेंज घ्यायला कुणी सांगलेलं मी नाही. चॅलेंज घेणं पण गरजेचं आहे. आता जमते तसं करा. तसं मला नवरो जाम चकोड भेटलो. बिचारा सगळ्या कामात मदत करते माझी. स्तुती करतेस काय माझी बदनामी करतेस तेच समजत नाही. बदनामी नाही स्तुती करताय. करते ते करते. जाम मदत करता तुम्ही मला. असं नवरो शोधून नसतो भेटलो. बस. तर मंडळी हे काय बोलतात माहितीये का आता? मी सांगते रे. मी चॅलेंज हारलोय. तो तर खोबरा. जमेच नाही हे वाटायला. तसा नाही. चॅलेंज जितलं मग पूर्ण करायला पाहिजे. आता तुम्हाला काटायला आलं मग मला सांगताव काय? आप जाईल सगळं. तसा नाही. माघार घ्यायची नाही. पूर्ण करा काम. अरे होणारच नाही वाटून ये. असं कसं होणार नाही? मग आपल्याला जी गोष्ट येई नाही ती घ्यायची नाही. आपणच काम करूया आज. बिना खोबऱ्यांचा मुठ्याचा कांदे करूया. असं कसं बिना खोबऱ्याने नाही होणार? नाही हो हे वाटतं नाही ते. मग कोण वाटील आता? मिक्सरला लावू जा. लाईट आहे मिक्सर. वाटा वाटा वाटा. त्याच्या आहे काय दिसभर करत राहणार. का नाही जमे काही? हारले हो मग. आम्ही वाटे. मी वाटू मग. अरे वाट. अरे टाइम चॅप्टर परत चॅप्टर आहो जाम. मी हारलो. हात धरतात. आणि मंडळी मी हात वरती केले कारण की माझ्यात काही खोबरा वाटून होणार नाही. 2 तास जातील तरी काय माझ्याकडे खोबरा वाटून होणार नाही. मी हारलो. हँड्सअप. आणि आता बॅक टू द पवेलियन. करिश्माने तिची जागा सांभाळलेली आहे परत. आणि तुम्ही चॅप्टर आहे. तुमचं काम माझ्यावर दिलं. काय स्पीडने खोबरा वाटते रे. की आवरा मी कवा वाटला असता. चॅलेंज असाच घेतलेला नाही आणि घे चल वाट. करिश्मा आता खोबरा वाटून घेते. तोपर्यंत आपण मुठे शाप करून घेऊया. करिश्मा काय कशी लावली परत खोबरा वाटायला या ते. माहिती मला वाटायलाच पाहिजे. त्याला बोलतात डोका हो डोका. हारले हो नी पण. एक चॅलेंज हारलो ते काय होते. हिला काय समजते. हिला बाकीचं काम सगळं करायला लावलं बरोबर. काय बोलताव? बाकीचं काम नाही पण मना खोबरा नाही वाटताना याला. मी आजचं चॅलेंज हारलो. चला आता रेसिपी दे का. तोपर्यंत करिश्मा खोबरा वाटते नाही तोपर्यंत मुठे सगळे आपण साफ करून घेऊ. कारण की मुठे चिखलाने भरलेले असतात. त्याच्यावरचा चिखल वगैरे आपण ब्रशने साफ करून घेऊ. आणि डायरेक्ट तुम्हाला आता किचनमध्ये गेल्यानंतर रेसिपी कशी बनवत आहो मुठ्यांचा रस्सो तो तुम्ही देखा आता. हे देखा या बाजूला सगळे मुठे आहेत त्यांनी. हे देखा ते मस्तपैकी स्वच्छ धुवून झाले. आणि ब्रशने त्यांच्यावरचा जो चिखल होता ना तो पण आपण सर्व साफ करून घेतलाय. आणि या बाजूला खोबऱ्याचं वाटण पाट्यावर मी सगळा वाटून घेतलाय. चकीन तुनी करिश्माने वाटून घेतलाय मस्तपैकी. चला आता किचनमध्ये जाऊ आणि सुरुवात करू रेसिपीला. तर मित्रांनो आलोय ते म्हणजे किचनमध्ये. गॅसवर टोप ठेवलाय तापत. आणि या बाजूला लागणारं सर्व साहित्य दाखवतो तुम्हाला. या बाजूला आपले साफ केलेले छोटे चिंबोरी दिसत आहेत. आणि या बाजूला पाट्यावर वाटलेलं वाटण, कांदा आणि बटाटा. आणि या बाजूला आगरी कोळी मसाला. यो मसाला आधी भिजावून घ्यायचो ने.
हो, पाण्यात भिजवून ठेवते. हे देख, पाण्यात भिजवून घेतलाय मसाला. आणि हा जर तुम्हाला आपला घरगुती किचन किंग आगरी कोली मसाला ऑर्डर करायचा असेल घर बसल्या, तर स्क्रीनवर आपला व्हॉट्सअप नंबर दिसतोय, त्या नंबरला फक्त हाय टाका. बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. मसाला भिजत का ठेवतेस? प्रत्येक व्हिडिओमध्ये ठेवतेस. मस्त शिजते मग तो. ओके, चला वेगळी सुरुवात taste करूया आता रेसिपीला. टोप गरम झाला ना, ते काही टोपामध्ये आपण तेल टाकून घेऊ. असं डायरेक्ट पण टाकू शकतो, पण मी पाण्यात भिजवून घेता. ओके. आणि पाऊस आता थोडा कमी झालाय, वारा पण कमी झालाय. तर गरम गरम टोपामध्ये आपण 3 ते 4 डावी गोडे तेल टाकून घेतोय. कारण आपली चिंबोरी आहेत ना, ती जास्ती येतील जरा. इथे का आणि सगळी कवटा भरली येते ना, इथे का कवटाने भरली मस्त सगळी. एकदम भारी रस होणार आहे यांचा आता. सावकाश सावकाश माझ्या उरीचे. गरम गरम तेलात मस्तपैकी कांदा परतवून घेऊ आपण लाल होईपर्यंत. आणि नंतर त्याच्यावरची चिंबोरी टाकायची ना बारकी. हो, ते टाकू. तेलावर शिजावून घेऊ आधी. मग ते बोलतात त्याला चिंबोरी नाही बोलत. मोठे काय चिंबोरी काय एकूच. कोण काय काय बोलतो ते कमेंट करून सांगा बोल. हे चिंबोऱ्यांचे प्रजाती आहेत वेगवेगळे. कांदो शिजलोय मस्तपैकी. आता शिजलेल्या कांद्यावर आपले मोठे चालले नाही ते का. आता हे मस्तपैकी तेलावर आणि कांद्यावर आपण शिजवून घेऊ. 1 मिनिट. 4 दिवस झाले आमच्या आलांची लाईट नाही अजिबात. आणि ह्यो आवरो उजीर का नॅचरल उजीर आहे एकदम खिडकींचं. आणि या बाजूला मस्तपैकी मोठे शिजतात तेलावर. आणि करिश्मा आणि मी त्याची वाट देखतो कवा शिजताना. मला 1 मिनटं तेलावर आपले मोठे आहेत ना ते शिजवून झालेत. कारण की जास्त जर शिजवले तर बाव कडक होईल. आता याच्यावरून आपण ॲड करतोय तर म्हणजे मगाशी करिश्माने जो भिजत टाकलेला आपला आगरी कोली मसाला आहे तो याच्यामध्ये ॲड केला आहे. आता मसाला शिजवून घ्यायचा, नंतर पाणी वतायचं. आणि आता मसाल्याच्या पाण्यात पूर्ण शिजवूनच घ्यायचं. ओके. त्या मसाल्यात हळद पण टाकलेली. आणि एक्स्ट्रा पाणी वरची. रस्सा पाहिजे ना. मस्त एक रस्सा बटाटा टाकताय हो. टाक. हो, हे बघा आता पाणी टाकून झालं याच्यात. मसाला पण टाकला आणि पाणी पण टाकलं. आता हे 10 मिनिटं शिजू दे आणि त्याच्यानंतर मग आपण याला वाटण लावू. ओके बॉस. झाकण ठेवते म्हणजे पटकन शिजेल. आणि इथे का फायनली 4 दिवसांनी आमच्या गावांची लाईट आलेली आहे. ती पण अजून पूर्ण आली नाही. इथे का मिटमिट करते, डीम लाईट आहे. करिश्मा लाईट आली. हो आईली पण मिटमिट करते जराशी. आणि देखू चला झाकण काढून. हो हो, मस्तपैकी मोठे शिजलेले दिसतात. बटाटा शिजला. बटाटा शिजलाय. शिजला. टाक चला आता वाटण लावू. आता याच्यावरून आपण लावून घेऊ ते म्हणजे खोबऱ्याचा वाटण पाट्यावर वाटलेला. मस्तपैकी आता हे मिक्स रस्सा करू. पाहिजे अजून. रस जरा कमी कर, घट्ट कर, असं पातळ नको करू. वाटण लावून झाल्यानंतर याला एकदा आपण घाटा मारून घेऊ मस्तपैकी. अजून किती शिजवायचं आहे? काय नाही, मीठ टाकतं. 5 मिनिटं शिजवल्यावर रस बंद करू. ओके. याच्यावरून आपण घालून घेऊ ते म्हणजे चवीनुसार मीठ. जाडा मीठ वापरणार आहोत आज आपण. झाला कांदी. 5-7 मिनिटं एकदा शिजवून घेऊ. वाटण शिजायला नको. मस्तपैकी या लाल चिंबोरे आहेत ना मोठे, त्यांचा मस्तपैकी कस आपल्या कालवनात जाईल. देखा मस्तपैकी आपला लाल मोठ्यांचा कालवण रेडी आहे. रस्सा आणि रस्सा पण देखा मस्त झालो एकदम घटघट, एकदम पाताल पण नाही झालो आहे. चला आता आपले डिश सजावून घेऊया मस्त. कवटा भरले मस्तपैकी लाल लाल मोठे. आज मामाने बनिलाय ते म्हणजे मस्तपैकी चिंबोऱ्यांचा रस्सा. लाल मुठ्यांच्या चिंबोऱ्यांचा रस्सा. कोण कोण खाणार हातवरती? आणि बरेच दिवस झाले प्रीताला सगळे विचारत होते. इथे प्रीता पण आली आणि देवांश पण आलो. त्यांगेच बसू मस्त आहे. काय खाशी उन्हे. चला आता तुम्हाला मस्तपैकी डिश दाखवत आहे. करिश्माने मस्तपैकी डिश सजावून ठेवली.
आणि समोर देखा नजारा चेंज झाला एकदम. काले ढग आले आणि पाण्याला पण भरती आहे. आता तुम्हाला डिश दाखवतो इथे का. करिश्माने एक नंबर डिश सजावून आणली. अय्या अय्या एक नंबर इथे का. मस्तपैकी एका साईडला राईस आणि चिंबोऱ्यांचा रस्सा जाड जाड. आणि खायला आली ती म्हणजे प्रीता आणि देवांश. देवांश हाय कर. हेलो हेलो गाइस, चलो आ जाओ चिंबोरी और भात खाने के लिए. मस्तपैकी चिंबोरा पहिला खाऊन दिखूया. मी खातो पहिला खाऊनी. चला पहिलाच आपण चिंबोऱ्याचा नांगा घेतलाय बारक्या आणि ते खाऊन दिखूया. मस्त टेस्टी आहे ते. एक नंबर. लाल मोठी काय हे दर तुम्हाला पण एक एक घ्या. ही बघा प्रीताला बरेच जण विचारत होते प्रीता कुठे आहे. हे दर प्रीता झाली मोठी आता आणि शाळेत जाते. प्रीता कितीला पहिलीला गेलीस तू? आणि देवांश तू Lollipop. आणि मी तिसरीला. आज शाळा लवकर Lollipop सुटली तुला नको आहे? त्यांची आणि मग हे भात पाऊस घेतो. पण गेलाय त्यामुळे तेव्हा त्यांना मस्त. यायला भेटलं इथे. नाही तर इथे खूप वारा पाऊस आहे मग या साईडला जास्त येत नाही ते. हे देख मस्तपैकी रस्सा आणि भात पण तुला देत आहे. कैसा लगा. तिथे तिथे दाखव. मस्त मामीने बनवलं. मामीला थँक्यू. कसं झालं कालवण. मस्त मस्त झालंय मस्त. हे चल तू पण भात खा. कसं झालं प्रीता. रस्सा आणि भात. मोठ्यांचा रस्सा आणि सोबत भात खायला कडक. आता आम्ही जेवत आहो. समोरचा पाऊस दाखव. पाऊस आलेला आहे आता. हे बघा पाऊस जाम येतो आता. व्हिडिओ दिसते का नाही माहिती नाही. हा दिसतोय दिसतोय. वारा पण सुटलाय आता. लाटा देखा लाटा. जाम खवललाय समोर. किती वाजले माहित आहे. 4 वाजले. 4 व्हिडिओ करायच्या ना आता 2 तास लेट जेवतो. हे जेवून आले आम्ही लेट जेवतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, रेसिपी आवडली असेल आजची तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत, नवीन नवीन ब्लॉग सोबत, नवीन नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय आणि जय आगरी कोळी.